the chain breaker exiting the prison of your lineage. तुमच्या वंशाच्या तुरुंगातून तुम्हाला बाहेर काढणारा, साख्या तोडणारा. Amen. Amen. We'll open our Bibles to Ezekiel chapter 16 verse 44. Behold, everyone who uses proverbs will use this proverb against you, saying, as is the mother, so is her daughter. याचे 16वा अध्याय आणि त्यातलं 44वे वचन. पहा, प्रत्येक म्हण बोलणारा तुझ्याविषयी ही म्हण बोलेल की जशी आई तशी लेक. This means याचा अर्थ people will try to define your future based on your past and based on your family. लोक तुमच्या भवितव्याचा विचार जो आहे तो तुमच्या भूतकाळ आधारित आणि तुमच्या फॅमिलीवर आधारित करतील. Amen. आमेन. Your father never took off and you will also never take off in your life. तुझ्या वडिलांना कधी यश मिळालं नाही ना, ते कधी यशस्वी झालेच नाही, तसं तुलाही कधी यश मिळणार नाही, तू कधीच यशस्वी होणार नाहीस. Your father was a violent man, you too will turn out to be a violent तुझे man. वडील फार हिंसात्मक होते ना, तू पण तसाच हिंसात्मक होणार आहेस. As is the father, so is the son. जसे वडील तसा मुलगा, As is the mother, so is the daughter. जशी आई तशी लेक. This proverb, I don't accept it in Jesus' name. ही म्हण येशूंच्या नावात मी स्वीकारत नाही. All the prison doors are melting for me today in Jesus' name. सगळे तुरुंगाचे दरवाजे आज येशूंच्या नावात माझ्यासाठी वितळतायत. If they didn't make life, जर त्यांना जीवन करता आलं नाही, I will make my life. पण मला मात्र माझं जीवन करता येणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Their sickness will not get attached to me in त्यांचा Jesus' आजार name. मला येशूंच्या नावात लागणार नाही. Their weakness will not get attached to me in Jesus' name. त्यांचा अशक्तपणा मला येशूंच्या नावात लागणार नाही, कारण माझा बाप बदललाय. Their poverty will not get attached to me in Jesus' name. त्यांचं दारिद्र्य मला नाही लागत येशूंच्या नावात. You are a brand new masterpiece तुम्ही नवीन कोर उत्पादन आहात. made by your God. तुझ्या देवाने तुला बनवलंय. You are not born from below, you are born from तू above. खालून जन्माला आलेला नाही, तू वरून जन्माला आलायस. You have not just the touch of your parents, you have also the touch of your God. तुला फक्त तुझ्या आई वडिलांचा स्पर्श एवढंच नाही, देवाचाही स्पर्श तुझ्या आयुष्यावरती आहे. You have to come out of that mentality. तर तुम्हाला त्या मानसिक वृत्तीतनं बाहेर पडावं लागेल की मेरी माँ ऐसी थी, मेरा भी ऐसा ही है, मेरा बाप ऐसा था इसलिए मेरा भी ऐसा ही है. नहीं नहीं, मी किती वेळा म्हणते, बाप बदल गया है. Praise God. बाप बदल गया. And so if you do not confront this kind of pattern, आणि अशा पद्धतीच्या नमुन्याला जर तुम्ही आडवे आला नाही, you will become the pattern. तर तुम्ही तसा नमुना होऊन जाणार आहात. And tomorrow your children will copy that pattern. आणि उद्या तुमची मुलं सुद्धा त्याचीच नकल करणार, कॉपी करणार आहेत. And there is no end to it. आणि त्याला अंत नाही. Somewhere one generation has to rise out of this आणि pattern. कुठेतरी एक पिढी तरी त्या नमुन्यातनं बाहेर आली पाहिजे ना. You should be the one to break that shackle. आणि तू त्या साख्या तोडायला पाहिजे, बिकॉज तू येशूकडे आलायस. Praise God. देवाला धन्यवाद. New vision, new dreams, नवीन दृष्टांत, नवीन स्वप्न, new journey. नवीन प्रवास. Don't get back to your past. तुझ्या भूतकाळात परत नको ना जाऊ. God says, I'm making something new. देव काय म्हणाला, मी काहीतरी नवीन तयार करत आहे. Something new for my children. माझ्या मुलांसाठी मी काहीतरी नवीन निर्माण करत आहे. Isaiah 43 verses 18 and 19. यशया 43, 18 आणि 19. Forget the former things. Do not dwell on the past. See, I'm doing a new thing. पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पहा, मी एक नवे कृत्य करतोय, आता ते उगवेल. तुम्ही ते समजणार नाही का? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. This is a new vision for you. हा नवीन दृष्टांत आहे This is a new तुझ्यासाठी. plan for you. ही नवीन योजना आहे तुझ्यासाठी. This means God is not repeating your past. याचा अर्थ देव तुझा भूतकाळ रिपीट करत नाहीये. He is creating something new for you. देव तुझ्यासाठी काहीतरी नवीन निर्माण करत आहे. God is not giving you a remix. आणि देव तुला रिमिक्स देत नाही. He is giving you something original. देव तुला काहीतरी ओरिजिनल देत आहे. Planned for you. तुझ्यासाठी आयोजित केलेलं, Written for you. तुझ्यासाठी लिहिलेलं, With your original name written on it. तुझं मूळ नाव त्याच्यावरती लिहिलेलं, खास तुझ्यासाठी. Come on, say no to बोला. the family limb. म्हणा, या पारिवारिक सगळ्या आजारांना माझी मनाई आहे. Come on, say it. बोला बोला, तो No to उघडा. the family limb. माझ्या खानदानात आलेल्या आजारांना माझी मनाई आहे. His early death will not touch me in Jesus' माझ्या name. खानदानात सगळे लवकरचे मेलेले आहेत, मी एवढ्या लवकर मरत नाही. His heart attack will not touch me in Jesus' त्याचा name. हार्ट अटॅक मला लागणार नाही येशूंच्या नावात. देवाला धन्यवाद. I am the daughter of the new मी covenant. नवीन कराराची कन्या आहे. I am the son of the new covenant. मी नवीन करारातला पुत्र आहे. कराबा शंदो.
So what you say is not just sound, it becomes a sentence over your future. तर तुम्ही जे बोलताय ना तो फक्त आवाज नाहीये, तुम्ही बोललेलं तुमच्या भविष्याला आकार देतंय. Numbers 14:31. गणना 14:31. Your children whom you said would be taken, I will bring them in and they will possess the land. पण तुमची मुले बाळे ज्यांच्या विषयी तुम्ही म्हटले Yes. किती लूट अशी होतील त्यांना मी तेथे नेईन. See? आणि जो देश तुम्ही धिक्कारलाय Yes. तो ती तुमची मुले बाळे जाणतील. Parents spoke two dangerous things. आई वडील फार धोकादायक गोष्टी बोलले. Two statements they made. 2 विधानं आई बाबांनी केली. We will fall by the sword. आम्ही तलवारीनं पडणार, Our children will be taken captive. आमची मुलं बाळा बंधनात पडणार. There only they spoke disaster for themselves and म्हणजे for their झालं children. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी त्यांनी तिथे नाशाची घोषणा ऑलरेडी केली. God did not create their downfall. देवाने त्यांचं पतन ठरवलेलं नव्हतं. Their words shaped their own downfall. त्यांच्या शब्दांनी त्यांच्या आयुष्याला आकार दिला And होता. now it was coming on the children. आणि आता त्यांच्या मुलांवर ते आलं. But the children did not accept that pattern. पण मुलांनी तो नमुना स्वीकारला नाही. That's why they reached the promised म्हणून land. मुलं अभिवचन दत्त देशात पोहोचली. Now, though the parents did not fall prey to the enemy's sword, जरी ते आई वडील शत्रूच्या तलवारीला शिकार गेले नाहीत they still died in the desert, तरी रानात मेलेच ना. just like they declared. जसं त्यांनी बोललो होतं तसंच झालं. Their words became their reality. त्यांचे शब्द त्यांची वास्तविकता झाली. Their words dug up their own grave. त्यांच्या शब्दांनी त्यांच्या कबरा खोदल्या. But look at the mercy of God. पण देवाची अगाध दया बघा. He said तो म्हणाला in Numbers 14:31, गणना 14:31 मध्ये, you said your children will be prey, I say they will possess the land. तुम्ही म्हणता तुमची मुलं बाळ लूट म्हणून घेऊन जाणार आहेत, मी म्हणतो तुमची मुलं बाळ वतन घेणार आहेत. This means याचा अर्थ God can override what was spoken, जे काही बोललेलं आहे त्याच्या वर जाऊन देव राज्य करेल. but He's looking for someone who will speak life instead of death. पण देव अशा माणसाच्या शोधात आहे जो मरणात पण जीवन बोलेल. Speak life. जीवन बोला. So your role is to stop what should not continue. तर तुझी भूमिका अशी आहे की जे पुढे जायला नको आहे ते तू थांबवायचंय. Whether it is a failure in career, मग करिअर मधलं अपयश असो, नोकरी धंद्यातलं, compromising in character, किंवा चारित्र्यात केलेली रदबदल असो, or anger in the spirit, किंवा आत्म्यातला राग, रेज, चिडचिड असो, it must not pass through you. ते तुझ्यातनं पुढे जाता कामा नये. Reject that mentality and say, ती मानसिकता नाकारा आणि म्हणा this is not going to happen with me. असं माझ्या जीवनात होणार नाही. Do not live with a copy paste mindset. आणि कॉपी पेस्ट या मनोवृत्तीत जगू नको. Just because it was does not mean it must be. असं तुझ्या फॅमिलीत होतं म्हणून आता असं असायला पाहिजे असं नाहीये. Amen. आमेन. If you see something trying to rise in you that does not align with God, जर तुला आढळलं की माझ्यात असं काहीतरी वर येत आहे, माझ्या स्वभावात असं काहीतरी येत आहे की जे देवाशी जुळूनच घेत नाही, but it is coming from my past, माझ्या भूतकाळातनं येत आहे ते, from my family, माझ्या फॅमिलीतनं येत आहे ते, confront it in prayer. आता प्रार्थनेत आडवा त्याला, Bind it. बांधा त्याला, Stop it at the root. थांबा, मुळापाशी घाव घाल. You are not a prisoner of your DNA. मुळापाशी घाव घाल. तू तुझ्या डीएनए चा कैदी नाहीयेस. You are a child of the word of तू God. देवाच्या शब्दाचा संतान आहेस. Because what you allow will grow. कारण तू ज्याला परवानगी देशील ते वाढेल. And if you don't confront it, आणि नाही अडवलं it will continue. तर ते तसंच पुढे चालू राहणार But if आहे. you stand up and say, पण जर तू उभा राहून म्हणाला this cycle ends here, हे चक्र इथे संपतंय, say, हे चक्र इथे संपतंय, माझ्या पुढे हे संपणार आहे, and it will break in your generation. आणि तुझ्या पिढीमधून ते तुटून निघून Your जाईल. future generations will not live with that kind भवितव्यातली of तुझी addiction. पिढी तशा पद्धतीच्या व्यसनांमध्ये किंवा त्या चक्रात जगणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.